नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्त्याय ते नाम विघ्नसागरशोषिणे ध्याये स्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदं बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगिनां हृदि संस्थितं स्वानन्देशं गणेशानं महावाक्यस्वरूपिणं तत्त्वमस्याकृतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे। जय गजानन। मला अथर्व व्हायचंय, मला आनंदी व्हायचंय, त्यासाठी आपण प्रयत्न सुरू केला, विचार सुरू केला, चिंतन सुरू केलं, कर्मेंद्रियापासून ज्ञानेंद्रियांपर्यंत आलो। त्या ज्ञानेंद्रियांनी फक्त चांगलं ऐकायचं, चांगलं पाहायचं याचा विचार केला। त्यानंतर भगवंताच्या कार्याकरता आपला देह सुंदर असला पाहिजे, मजबूत असला पाहिजे याचा विचार केला आणि त्यानंतर देव कार्य करण्यासाठी आपण सिद्ध झालो। इथपर्यंतचं विवेचन आपण कालपर्यंत पाहिलं। पुढचा विषय आपल्यासमोर दुसऱ्या शांतिमंत्रातून येतो। दुसरं शांतिमंत्र आपल्याला सांगतोय त्यामध्ये वेगवेगळ्या देवतांना प्रार्थना केलेली आहे, शरण जायचंय, नियम आहे। मला एखादी गोष्ट मिळवायची असेल तर माझ्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आणि त्या गोष्टींनी युक्त असणाऱ्या व्यक्तिमत्वाच्या जवळ जावं, वेगवेगळ्या देवतांना शरण जायचंय। कोणकोणत्या देवतांना? पुढच्या शांतिमंत्रात 4 स्तर आपल्या समोर वापरले, त्या 4 स्तरांची रचना समजून घेऊ। पहिल्या याच्यात ते म्हणतायत, प्रार्थना करतायत देवतेला, ओम स्वस्तिन इंद्रो वृद्धश्रवाः। आम्ही इंद्राला शरण जातोय, ते इंद्र आम्हाला स्वस्ती म्हणजे कल्याण करोत, ते इंद्र आमचं कल्याणाचा मार्ग आम्हाला दाखवत। कसा दाखवतील? त्या इंद्रांच्या सोबत आणखीन सुंदर शब्द वापरला, वृद्धश्रवा। कशाला इंद्र म्हणतात? इंद्र हे सत्तेचं प्रतीक आहे, इंद्र हे शक्तीचं प्रतीक आहे। आपण ज्ञानेंद्रियांपर्यंत पोहोचलो, ज्ञानेंद्रियांच्या पलीकडे त्या त्या इंद्रियांच्या देवता तुमच्या माझ्या संस्कृतीने सांगितल्या। इंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय असले तरी शेवटी ते शरीराचे भाग आहेत, त्याच्यामुळे शेवटी ते जड आहेत। त्या इंद्रियांना नाही दिसत, इंद्रियांनी दिसतं। दोन मधला फरक समजून घ्या। डोळ्यांनी दिसतं की डोळ्यांना दिसतं? त्याचं उत्तर आहे डोळ्यांनी दिसतं, डोळ्यांना दिसत नाही। म्हणजे काय? समजा एखादा माणूस जातो, कालपर्यंत त्याला त्या डोळ्यांनी दिसत होतं, मधल्या काळात त्याचं दिसणं बंद झालं कारण आता माणसाचा मृत्यू झाला, त्याचा डोळा आत्ता वैद्यकीय पद्धतीने काढल्या जातं। तो काढलेले डोळे दुसरीकडे नेले, दुसऱ्या पेशंटला ते डोळे बसवले, आता त्याला दिसायला लागलं। पण मला सांगा, या माणसापासून काढला आणि तिथपासून त्या दुसऱ्यापर्यंत नेला, हा जो मधला प्रवास झाला हा त्या डोळ्याला दिसला का? त्याचं उत्तर आहे नाही दिसला। मग याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ डोळ्याला नाही दिसत, डोळ्यांनी दिसतं। डोळा हा माध्यम आहे। जसं चष्मा लावल्यावर दिसतं, पण म्हणून चष्म्याला दिसलं असतं तर लोकांनी पुस्तकात चष्मे ठेवून मोकळे झाले असते, तसा नाही आहे विषय। चष्मा हा माध्यम आहे, तसं डोळे हे पण माध्यम आहे। त्या डोळ्यांच्या मागे डोळ्यांना चालवणारी शक्ती लागते, त्या शक्तीला आपल्याकडे इंद्रियांच्या देवता असं म्हटलं। इंद्र या सगळ्या देवांचे अधिपती आहेत, म्हणून पहिल्यांदा इंद्राची प्रार्थना केली, कारण त्यांच्यापर्यंत आता पोहोचायचंय। कर्मेंद्रियातून ज्ञानेंद्रियांपर्यंत, आता ज्ञानेंद्रियांच्या मागे काम करणाऱ्या शक्तीपर्यंत आपल्याला पोहोचायचंय। एक 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 टप्पा आपण विचारात घेतोय। ती शक्ती कशी असली पाहिजे? ज्ञान इंद्रिय जे आहे त्याच्यातली जी शक्ती आहे तिला शब्द वापरला वृद्धश्रवा। याचा अर्थ ती ज्ञान संपन्न असली पाहिजे, विवेक संपन्न असली पाहिजे, कारण ज्ञानाचा संबंधच विवेकाशी आहे। मुळात ज्ञानी असणं म्हणजे काय? तर त्याचं उत्तर आहे ज्याला पटकन निर्णय घेता येतात। बुद्धीचं लक्षण काल आपल्याला सांगितलं, निश्चयात्मिका बुद्धी, ज्याला पटकन निश्चय करता येतो, काय नेमकं करायचं हे ठरवता येतं, त्याला आपण बुद्धिमान म्हणतो। साध्या व्यवहारातला जो नियम तोच इकडे लागू आहे। माझे इंद्रिय ज्ञान संपन्न असले पाहिजे, शक्ती संपन्न असले पाहिजे, कारण शक्तीच्या सोबत ज्ञान असलं पाहिजे। नुसती शक्ती घातक असते,
नुसती शक्ती चोरांजवळही असते, नुसती शक्ती दरोडेखोरांजवळ असते, नुसती शक्ती आतताई लोकांजवळ असते, आतंकवादी प्रचंड शक्तिशाली असतात, उपयोग नसतो त्या शक्तीच्या सोबत, ज्ञान नसतं त्या शक्तीच्या सोबत, विवेक नसतो, चांगल्या कामाकरता ती शक्ती वापरण्याची बुद्धी नसते, कारण भद्रम करणेभी ही कालचं समजलेलं नसतं. मग अशी शक्ती कामाची नाहीये. माझ्याजवळ शक्ती असली पाहिजे, त्या शक्तीच्या सोबत विवेक असला पाहिजे. मग तो विवेक युक्त असणारा शक्तीचा भाग, त्याला इंद्र असं म्हटलं. देवांचा राजा, इंद्रियांचा राजा, त्या इंद्रियांच्या शक्तीचा विचार केला आणि त्यातल्या ज्ञान संपन्नतेचा म्हणजे विवेक संपन्नतेचा विचार केला. म्हणून पहिली प्रार्थना केली, स्वस्तिन इंद्रो वृद्धाश्रवाः, आमची शक्ती विवेकपूर्ण असो. पुढचा विषय वापरला, स्वस्तिन पूषा विश्ववेदाः. एकदा जेव्हा ही शक्ती प्राप्त होते तेव्हा त्यातून ज्ञान प्राप्त होतं, त्या ज्ञानाच्यातून तेज प्राप्त होतं. म्हणून गाणपत्य संप्रदायाने जी उपासनेची रचना सांगितली त्याच्यामध्ये शक्ती ब्रह्म हे पहिलं ब्रह्म सांगितलं, सूर्य ब्रह्म ही दुसरी अवस्था सांगितली. पहिल्यांदा शक्तीचा विचार आला, शक्ती आली की तेज आपोआप येतं. शक्तीचा आपोआप परिणामच तेजस्विता आहे, ती सांगावी लागत नाही. ज्ञानाचा परिणाम तेज आहे, ते तुमच्या चेहऱ्यावर दिसतंच. आणि पुढची महत्त्वाची गोष्ट आहे, ते तुम्हाला वृद्धिंगत करत असतं. ज्ञानाने माणूस वृद्धिंगत होतो, ज्ञानाने माणूस ऊर्ध्वगामी होतो. लहानसं उदाहरण पहा म्हणजे आपल्या लक्षात येईल. शाळेतले दिवस आठवा, ज्या दिवसांमध्ये आपल्याला शिक्षकाने एखादे प्रश्न विचारल्याबरोबर आपण हात वर करत होतो, बोट वर करत होतो. गमतीची गोष्ट माहिती आहे का, त्यातही हेच बोट वर करत होतो. वास्तविक हे जास्त लांब होतं की नाही हो, पण हे बोट नाही वर केलं, हेच केलं का? त्याचं उत्तर ज्योतिषशास्त्रात मिळेल आपल्याला. हे गुरुचं बोट आहे, ज्ञानाचा संबंध गुरूंशी आहे, म्हणून गुरुचं बोट वापरल्या जातं. मार्ग दाखवताना आपण हेच बोट वापरतो, ज्ञानदर्शक बोट असतं, गुरुचा संबंध आहे. मग आपण वर बोट करत होतो, हात वर करत होतो, उभं राहत होतो, सर करून आपलं लक्ष वेधण्याचा प्रयत्न त्यांचा करत होतो. उलटी बाजू लक्षात घ्या, कारण वर जात होतो आपण. उलटी बाजू लक्षात घ्या, जेव्हा सरांनी प्रश्न विचारला आपल्याला उत्तर येत नव्हतं, पहिले आपले डोळे खाली जात होते, मग आपली मान खाली जात होती, खांदे खाली जात होते, शेवटी आपण पुढच्या विद्यार्थ्याच्या मागे लपण्याचा प्रयत्न करत होतो, कारण अज्ञान होतं आणि अज्ञान माणसाला अधोगामी नेत असतं, खाली नेत असतं. ज्ञान माणसाला वर नेतं. म्हणून ज्ञानाचा संबंध आला की ऊर्ध्वगामित्वाचा विषय आला, ज्ञानाचा संबंध आला की तेजाचा संबंध आला. म्हणून एखाद्या गोष्टीचं उत्तर कळलं की चेहरा फुलतो, आनंदी होतो, तेज निर्माण होतं, डोळ्यामध्ये चमक येते, कारण ज्ञानाचा संबंधच तेजाशी आहे. पूषा म्हणजे ते भगवान सूर्यांचा विषय, त्या सूर्यांचा विषय आपल्यासमोर वापरला. मला ज्ञान मिळालं पाहिजे, तेज मिळालं पाहिजे. पण कसे पूषा? स्वस्तिन पूषा विश्ववेदाः, असं ज्ञान, असं तेज जे मला विश्वाचं ज्ञान करून देईल. विश्ववेद, वेद शब्दाचा अर्थ जाणणे, सगळ्या जगाला जाणण्याची शक्ती आली पाहिजे, विश्वाला जाणण्याची शक्ती. का? कारण त्यात तुम्हाला मला वैश्विक व्हायचंय, विकसित व्हायचंय, परम उदार अवस्थेत जायचंय, व्यापक अवस्थेत जायचंय. काय फरक पडतो? फार मोठा फरक पडतो, लक्षात घ्या. व्यवहारातलं एक उदाहरण, जीवनात घडलेली घटना सांगतो. महाविद्यालयामध्ये असताना माझा वर्ग आणि शेजारचा वर्ग या दोघांमध्ये क्रिकेटची मॅच होती. शेजारच्या वर्गामधला एक गोलंदाज अत्यंत सुंदर होता, त्याने अप्रतिम गोलंदाजी केली आणि त्या गोलंदाजीच्या भरोशावर त्याने आमच्या टीमच्या 5 विकेट काढल्या. मला भयंकर राग आला. आम्ही त्याला मनातल्या मनात खूप शिव्या दिल्या. अतिशय वाईट आहे आमच्या दृष्टीने, कारण आम्ही मॅच हारलो होतो, आमचे 5 विकेट गेलेल्या होत्या. आम्ही त्याला मनातल्या मनात खूप शिव्या देत होतो. काही काळ गेला, काही काळाने ते दुःख बाजूला गेलं, ती घटनाही बाजूला पडली. काही काळानंतर आमचं कॉलेज आणि शेजारचं कॉलेज अशा 2 कॉलेजची मॅच तयार झाली. ती मॅच ठरली. आता दोन्ही वर्गातले चांगले चांगले विद्यार्थी घ्यायचे ठरले. त्याच्यात त्या विद्यार्थ्याला घेतलं ज्यांनी मागच्या वेळा माझ्या मॅचमध्ये माझ्या टीमच्या 5 विकेट घेतल्या होत्या, त्याला आता घेतलं. अप्रतिम गोलंदाज होता. याही मॅचमध्ये त्यांनी 5 विकेट घेतल्या. गमतीची गोष्ट, मी जाऊन त्याला मिठी मारली. किती आश्चर्यकारक आहे.
मग नंतर मी जेव्हा विचार करत होतो, अरे मागच्या मॅचमध्ये यांनी 5च विकेट घेतल्या होत्या, मी याला खूप शिव्या देत होतो, आजही यांनी 5 विकेट घेतल्या, मी जाऊन याला मिठी मारतोय, फरक त्याच्यात नाही पडलेला, फरक माझ्यात पडला. कोणता फरक पडला? कालपर्यंत मी माझा वर्ग आणि त्याचा वर्ग या मर्यादेत होतो, आता मी माझं कॉलेज असा विकसित झालोय, विस्तार पावलोय, व्यापक झालोय. म्हणून कालपर्यंत जी गोष्ट मला त्रासदायक वाटत होती, दुःखाचं कारण होती, तीच आता माझ्या आनंदाचं कारण ठरतीये. आणि मग असं व्यापक होता आलं पाहिजे. किती व्यापक होता आलं पाहिजे? माऊली ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात तसं, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहला. इतकं व्यापक व्हायचंय. ते कशाने होता येईल? ते ज्ञानाने होता येतं, ते तेजाने होता येतं. म्हणून स्वस्तिन पूषा विश्ववेदाः. इंद्र आपली शक्ती, त्या शक्तीला विकसित करायचं ज्ञानापर्यंत, ज्ञानाने तेज आणि तेजाने विश्वाची जाणीव. संपूर्ण विश्व आपल्याला कळलं पाहिजे, त्याची जाणीव झाली पाहिजे. आणि मग जाणीव कोणती? शेवटी त्याचं उत्तर पहिल्या दिवशी सांगितलं की या विश्वाला सगळं जाणून घ्यायचं आहे आणि शेवटी हेच जाणून घ्यायचं आहे की हे टिकाऊ नाही आहे. हेच जाणून घ्यायचं आहे, या पद्धतीचं ज्ञान. कारण ज्ञानानेच ते कळणार आहे. ज्ञानाने वास्तव रचना कळते, ज्ञानाने वस्तुस्थिती कळते. अंधार जेव्हा असतो तेव्हा पडलेली दोरी साप वाटू शकते, पण प्रकाश असला तर दोरी दोरीच दिसत असते. तसं एकदा ज्ञान झालं की कालपर्यंत ह्या ज्या संसारातल्या सगळ्या गोष्टी, पद पैसा प्रतिष्ठा इत्यादी आपण पाहिल्या, ज्यातून सुख मिळेल असं वाटत होतं, आता ज्ञान झालं. कशाचं? या सगळ्यांचं सुख हे टिकाऊ नाही, हे ज्ञान झालं. आणि हेच ज्ञान, हे झालं तरच ज्ञान. बाकीच्या ज्ञानाला ज्ञानच म्हटलं नाही. म्हणून आपल्याकडे शास्त्रांमध्ये फार सुंदर सुंदर वेगवेगळे शब्द वापरले. आपण व्यवहारामध्ये ज्याला ज्ञान म्हणतो त्याला शास्त्र फक्त माहिती म्हणतं. ज्ञानामध्ये माहितीमध्ये फरक आहे. आपण जी मिळवतो ती विद्या नाही आहे, आपण जी मिळवतो ती अविद्या आहे. कारण त्यातून फक्त व्यावहारिक गोष्टी चालणार आहेत. शास्त्रांनी विद्येची व्याख्या सांगितली, सा विद्या या विमुक्तये. ती विद्या जी तुम्हाला मुक्त करते, हितबंधनात टाकते, नाना प्रकारच्या अडचणींमध्ये आणते. व्यवहारातल्या गोष्टींचं ज्ञान नाही. अज्ञान ते सगळं अज्ञानाच्याच क्षेत्रातलं. ज्ञान कोणतं? त्याचं उत्तर आहे अध्यात्मज्ञान. ज्ञान कोणतं? त्याचं उत्तर आहे ब्रह्मज्ञान. आध्यात्मिक ज्ञानाचाच विचार. मग त्या ज्ञानातून आपल्याला खऱ्या आनंदापर्यंत पोहोचता येणार आहे. आणि मग त्यातून आपल्याला कळणार आहे की हे व्यवहारातले सगळे आनंद तात्कालिक आहेत, हे तात्पुरते आहेत, हे कायमचे नाहीत. हे ज्ञान मिळणे याला स्वस्तिनः पूषा म्हटलं. स्वस्तिनः पूषा विश्ववेदाः. तिसरी गोष्ट आपल्याला सांगितली, स्वस्तिनस्तार्क्ष्यो. तार्क्ष म्हणजे गरुड. आता गरुडाची प्रार्थना केली. गरुडाचा संबंध गतीशी आहे, लक्षात घ्या. आत्तापर्यंत आपण गतीचा विचार केला, गती नको असा विचार एका बाजूला केला. आता मात्र तुम्ही म्हणाल गतीचा विचार सांगताय, त्याचं उत्तर आहे बरोबर आहे, पण गरुडाच्या गतीचा संबंध वेगळा आहे. गरुडाच्या गतीचा संबंध भगवंताच्या विष्णूंच्या वाहनाशी आहे. म्हणून पहिल्यांदा तुम्ही म्हणाल विष्णूंच्या मध्येच वर्णन का आलं, त्याचं उत्तर समजून घ्या. गणपत्य संप्रदायाच्या या 4 देवतांची रचना एकेका टप्प्यानंतर आहे. मी सुरुवातीला सांगितलं तसं शक्ती ब्रह्माची उपासना पहिल्यांदा असते. शक्तीनंतर सूर्य ब्रह्माचा विचार येतो, कारण सूर्य ब्रह्माचा तेजाशी संबंध आहे. एकदा तुम्ही तेजस्वी झाले की मग तुम्ही व्यापक होता. हा जो विषय आहे तो व्यापक शब्दाचाच अर्थ विष्णू ब्रह्म आहे, कारण विष्णू शब्दाचाच अर्थ व्यापक आहे. शक्ती उपासनेतून सूर्य उपासनेपर्यंत, सूर्य उपासनेतून विष्णू उपासनेपर्यंत पुढचे टप्पे आपल्याला करायचे, विकास करायचा आहे. त्या हिशोबामध्ये तिसरा हिशोब सांगितला विष्णूंचा, आणि त्या विष्णूंचा संबंध समजून घेण्यासाठी तार्क्षाचा संबंध सांगितला, गरुडाचा संबंध सांगितला. पण गरुडालाही गती आहे. पण आता लक्षात घ्या, गरुडाची गती 2 प्रकारची आहे. एक, गरुड भगवंताला आपल्यापर्यंत घेऊन येतो, ती गरुडाची गती आहे. दुसरी, गरुड आपल्याला न्याय करता येतो भगवंताप्रत नेण्यासाठी, जसा तुकोबांना न्याय करता आला, ते गरुड वाहन आलं.
त्याच्यावर तुकोबा बसले, सदेह वैकुंठाला गेले, आपण सगळ्यांनी कथा ऐकलेली असते. तो भाव समजून घ्या. म्हणजे भगवंताला माझ्यापर्यंत आणणे किंवा मला भगवंताप्रत घेऊन जाणे, ईश्वरी शक्तीप्रत घेऊन जाणे, व्यापकतेपर्यंत घेऊन जाणे, त्यालाही गतीच लागते. पण या गतीची गंमत लक्षात घ्या. बाकी सगळ्या पशुपक्ष्यांचं उडणं आणि गरुडाचं उडणं याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. कोणता फरक आहे? फार मोठा फरक आहे. बाकी सगळ्या पक्ष्यांना उडण्यासाठी कायम पंखांची हालचाल करावी लागते, जोर लावावा लागतो. गरुडाचं वैशिष्ट्य आहे, गरुड एका विशिष्ट उंचीपर्यंत जातो आणि तिथं गेल्यानंतर फक्त पंख पसरून देतो. मग त्याला उडायचं नाहीये, त्याला पंख हलवायचे नाहीयेत, त्याला शांतपणे विहार करायचा आहे. त्याला तडतड करावी लागत नाही, त्याला कृती करावी लागत नाही. उडत राहणं हे चालत राहतं. काय मजेदार लक्षण आहे, लक्षात घ्या. पुढे जाणं चालत राहतं, उडत राहणं चालत राहतं, खालीवर येणं सुद्धा वेळ पडली तर चालत राहतं. पण हे सगळं करताना त्याला मेहनत करावी लागत नाही, कारण त्याच्या उंचीचाच त्याला फायदा मिळालेला असतो. त्या उंचीवर तो स्वतःसिद्ध स्वतः विहार करत असतो आणि मग त्याला कोणी अडथळाही नसतो त्या अवस्थेमध्ये. अशा अवस्थेप्रत स्वतःला विकसित करायचं आहे की ज्या अवस्थेनंतर मला कृती करायचीच आवश्यकता राहणार नाही, पण आनंद मात्र मिळत राहील. हा आनंद कसा असतो? हा आनंद इच्छारहित अवस्थेचा आनंद आहे. इच्छारहित असणे याचा अर्थ कृतीमधला फरक समजून घ्या. एक लहानचं उदाहरण सांगतो. आमचा चिरंजीव जेव्हा लहान होता तेव्हा आणखीन आमच्या एका मित्रांकडे जाऊन बसलो. तिथं सगळे त्यांची मुलं असे एकत्र घेऊन खेळत होते. आजोबा खेळत होते त्या मुलांसोबत आणि त्या आजोबांना या मुलांनी हरवलं. हे मुलं येऊन मला जोरात गंमत सांगत होते, आम्ही आजोबांना हरवलं. मी त्यांना गमतीने म्हटलं, तुम्ही आजोबांना नाही हरवलं, आजोबा हरले. आता त्यांना ते कळणे इतकं त्यांचं वय नव्हतं, पण हा भाव लक्षात घ्या. कधी काळी जिंकण्याकरता प्रचंड मेहनत करणारे माणसं आजोबा जेव्हा होतात ना तेव्हा हरतात. जिंकाय करता नाही प्रयत्न करत, स्वतःहून हरतात. आणि गंमत अशी आहे, त्या हरण्याचाच ते आनंद घेतात. कारण हरण्याचा विषयच नसतो. नातू जिंकल्याचा, नातवाचा जो त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद, तो आनंद मला घेता येतो. याला विहार करणे म्हणतात. आता मी नाही काही करत आहे, मी जिंकायचे प्रयत्नही करत नाहीये, मी जिंकण्यासाठी काही मेहनतही घेत नाहीये, जिंकल्याचा आनंदही नाहीये, हरल्याचं दुःखही नाहीये. मी विहार करतोय, बाकीच्यांच्या आनंदातून मी आनंदी होतोय. किती व्यापक अवस्था आहे लक्षात घ्या. त्याला विष्णू अवस्था म्हटलं, त्याला तार्क्ष अवस्थेचा विषय केला. म्हणून स्वस्तिनस्तार्क्षो तिसरा हिशोब आपल्या समोर सांगितला. म्हणून स्वस्तिने इंद्रो वृद्धाश्रवा, स्वस्तिन पूषा विश्ववेदाः, स्वस्तिनस्तार्क्षो अरिष्टनेमी. तो अरिष्ट दूर करणारा आहे. कोणतं अरिष्ट? त्याचं उत्तर आहे थर्वता हेच अरिष्ट. गतीची अडचण हेच अरिष्ट, गतीमधला त्रास हेच अरिष्ट. ते अरिष्ट दूर करणार आहे. म्हणून स्वस्तिनस्तार्क्षो अरिष्टनेमी. त्या अरिष्टाला दूर करणाऱ्या तार्क्षाला प्रार्थना केली. माझीच अवस्था तिसरी विकासाची. आणि मग चौथ्या अवस्थेपर्यंत आपण जाऊन पोहोचतो. तिथं शब्द वापरले स्वस्तिनस्तार्क्षो अरिष्टनेमिः पर्यंत 3 स्वस्तिनो बृहस्पतिर्दधातु. गंमत लक्षात आली का तुम्हाला? 3 जागी 3 शब्द वापरले. 3 देवतांचा विचार वापरला, पण त्याच्या पुढे चौथी देवता जेव्हा आपल्या समोर सांगितली तेव्हा त्याला विशेषणच नाही वापरलं. स्वस्तिने इंद्रो म्हणताना वृद्धाश्रमा वापरलं, स्वस्तिन पूषा म्हणताना विश्ववेदाः वापरलं, स्वस्तिन स्तार्क्षो म्हणताना अरिष्टनेमीचा विचार आपल्या समोर सांगितला. म्हणजे प्रत्येकाला एक एक विशेषण वापरत गेलेले आहेत. का? कारण त्याच्याबद्दल काहीतरी विशेष सांगायचं आहे. पण चौथी जी अवस्था आहे ना, त्या चौथ्या अवस्थेत विशेषणच वापरलेलं नाही. स्वस्ति नो बृहस्पती दधातु. स्वस्ती म्हणजे कल्याण, नहा म्हणजे आमचं, बृहस्पती म्हणजे भगवान देवराज देवगुरु. त्या देवगुरु बृहस्पतींचं वर्णन वापरलं. ते बृहस्पती आमचं कल्याण करोत. कारण चौथी अवस्था गुरुचरणापाशी जाण्याची वापरली. तुम्ही म्हणाल 3 देवतांचा विषय, तर चौथा गुरूंचा विषय कसा काय वापरला? त्याचं उत्तर आहे चौथी देवता आहे भगवान शंकर. म्हणून पहिले शक्तीचं वर्णन वापरलं, मग सूर्याचं वर्णन वापरलं, मग विष्णूंचा विषय वापरला आणि त्यानंतर भगवान शिवांचं वर्णन. शिव हे जगद्गुरू आहेत.
विश्वगुरु आहेत, म्हणून आदिगुरु शब्द त्यांच्याकरता वापरला जातो. ते आदितत्व सगळ्यांना उपदेश करत असतं. म्हणून कायम लक्षात घ्या, पुराण कुठलंही असो, कुठल्याही देवतेचं असो, त्या सगळ्या पुराणांमध्ये जे समान संवाद असतात ना, त्यात 2 संवाद ठरलेले आहेत. एक सूत शौनक संवाद ठरलेला आहे आणि एक दुसरा संवाद ठरलेला असतो शिव पार्वती संवाद. तिसरा बदलतो. त्या पुराणाचा जो कोणी वक्ता असेल तिथला वक्ता आणि श्रोता असा संवाद बदलतो. पण हे 2 संवाद सगळीकडे आहेत. सूत शौनक संवाद सगळीकडे आहे आणि शिव पार्वती संवाद सगळीकडे आहे. कारण भगवान शंकर जगद्गुरु आहेत, आदिगुरु आहेत. भगवान दक्षिणामूर्ती स्वरूपामध्ये संपूर्ण विश्वाला ज्ञान देणारी ती शक्ती आहे. आणि म्हणून बृहस्पती शब्दाचा संबंध भगवान शंकरांशी आहे. कारण ते शेवटी तारक मंत्र देतात. जीवाच्या उद्धाराचा शेवट भगवान शंकरांच्या पायाशी. आणि म्हणून किती मजेदार रचना आहे ना. आपल्या जीवनाचा जिथे शेवट होतो त्या स्मशानात भगवान शंकरांचं स्थान सांगितलं. का? कारण तिथंच शेवटी येणार आहेत, म्हणून ते तिथंच बसून असतात. ते म्हणतात इथंच शेवटी येईल, शेवटीच माझं काम आहे, तोपर्यंत माझं कामच नाही, करायचं आहे काय. म्हणून शांतपणे स्मशानात बसलेले आपल्याला पाहायला मिळतात. पण त्या स्मशानामध्ये सगळं संपल्यानंतर उरलेली जी राख आहे ती लावून मोकळी होतात. त्याला भस्म म्हणतात. ती भगवान शंकरांची अवस्था, ती गुरूंची अवस्था, बृहस्पतीची अवस्था. त्या बृहस्पतींना शरण जायचंय. कशा करता? ब्रह्मणस्पतीपर्यंत पोहोचण्यासाठी. कारण ते गुरु मला माझ्या मोरयापर्यंत पोहोचवणार आहेत. त्यासाठी त्यांना प्रार्थना करायची आहे. कसे पोहोचवतील ते उद्यापासून त्याचा विचार करू. जय गजानन.